विधिमंडळ पक्ष यातलाच बहुमताचा विचार केलेला आहे, संघटनेच्या बहुमताचा विचार केलेला नाही. ही त्यांची फार मोठी चूक आहे. म्हणून हे दुसऱ्या प्रकारचे ताशेरे हे निवडणूक आयोगावर ओढलेले आहेत. कदाचित निवडणूक आयोग देखील कुठल्या तरी बाह्य शक्तीमुळं त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला का काय अशी शंका उपस्थित होते आणि ती आम्ही निश्चितच उपस्थित करणार आहे. तिसरी बाब, विधिमंडळाच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी व्हिप जो सचेतक असतो त्याला कुठला सचेतक, दोन गटांनी वेगवेगळी नावं पुरस्कृत केली असताना कुठला सचेतक मान्य करायचा, त्यांनी भरत गोगावले यांना व्हिप म्हणून मान्यता दिली. ती बेकायदेशीर होती, कारण व्हिप नेमायचा अधिकार हा पॉलिटिकल पार्टीला आहे. त्यामुळं सुनील प्रभू हेच त्या दिवशी व्हिप होते असा तिसरा निर्णय. त्यामुळं अध्यक्षांच्या वर्तणुकीवर देखील ताशेरे ओढलेले आहेत. परंतु निलंबनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आपल्याकडे घेतला नाही, कारण तो अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे. म्हणून ही बाब विधानसभेच्या अध्यक्षांच्या पुढे गेलेली आहे. एका समय कालबद्ध पद्धतीने एका टाईम टेबलच्या अनुसार लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा असेही निर्देश दिलेले आहेत. परंतु त्यामुळं निलंबनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं न घेतल्यामुळे हे सरकार सकृतदर्शनी जिवंत आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. पण ज्या अर्थी 3 संविधानिक पदावर असलेल्या संस्थांनी किंवा व्यक्तींनी, राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधिमंडळाचे अध्यक्ष यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे, त्यामुळे मुळातच हे सरकार बेकायदेशीर पद्धतीनं अस्तित्वात आलेलं आहे असा स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाच्या निकालातून दिसतो. आता हे संबंध निकालपत्र वाचल्याशिवाय ही तातडीची भूमिका आहे. त्यामध्ये सर्व निकालपत्र वाचल्यानंतर आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर पुढं त्याचं आणखी विश्लेषण चांगलं करता येईल. पण मला यातून सकृतदर्शनी असं दिसतं आहे, 2-3 गोष्टी निश्चित दिसत आहेत की एकतर त्यांनी नबम रेबिया जो निकाल होता तोही बराचसा वादग्रस्त निकाल होता, तो 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवलेला आहे. त्याबद्दल काही आता अंतिम फैसला हा खंडपीठ घेईल. दुसरी गोष्ट, पुन्हा उद्धव ठाकरे सरकार आपल्याला परत प्रस्थापित करता आलं असतं का, जसं अरुणाचल प्रदेशमध्ये केलं. त्याला त्यांनी चक्क नकार दिला आहे की मुळातच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळं ती शक्यता करता येईल का नाही ही आम्हाला आता पडताळता येणार नाही, कारण तो राजीनामा दिल्यामुळं माझ्याकडे बहुमत नाही हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केलेलं आहे. आणि एकदा त्यांचा राजीनामा झाल्यानंतर मग दुसरा मुख्यमंत्री निवडायची प्रक्रिया सुरू करणं यामध्ये काही गैर नाही आहे. पण त्यामध्ये पॉलिटिकल आपण जर बोलायचं झालं तर मुळातच ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्या आधी जो काही घोडाबाजार झाला, हे सगळं पाहता हे सरकार बेकायदेशीर आहे, सरकार असंवैधानिक आहे, हा एक सकृतदर्शनी आपण निष्कर्ष काढू शकतो. आणि याच्याकरता पुढची न्यायालयीन कारवाई ही निश्चितच केली जाईल. पण त्यावर तज्ज्ञांशी चर्चा करून, वकिलांशी चर्चा करून पुढं काय करायचं ते करता येईल. पण माझी या ठिकाणी मागणी आहे की इतके गंभीर ताशेरे, इतके गंभीर स्ट्रिक्चर्स संविधानिक पदावर बसलेल्या लोकांच्यावर ओढलेले आहेत. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, काय होता, आणि त्यामुळं हे बेकायदेशीर सरकार अस्तित्वात आलेलं आहे, ही एक अतिशय गंभीर बाब आहे. म्हणून माझी या सरकारनं आणखी न्यायालयीन झगडे, न्यायालयीन कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि एक नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये गठन केलं पाहिजे, अशी आमची ठोस मागणी आहे. सर, पण आपण जर बघितलं या पूर्ण प्रकरणामध्ये राज्यपालांची भूमिका अत्यंत चुकीची आहे अशा पद्धतीचं थेट निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं जरी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तरी सुद्धा राज्यपालांनी स्वतःहूनच अशा पद्धतीनं अँटिसिपेट केलं की हे सरकारचा पाठिंबा काढण्यात आलेला आहे, त्यावरती ताशेरे ओढलेले, त्याकडे कशा पद्धतीने? नाही, ती तर गंभीर बाब आहे की कुठल्या आधारावर त्यांनी फ्लोअर टेस्ट करायचा निर्णय दिला. कारण असं जर काही लोकांना वाटलं की सरकारकडे बहुमत नाही तर त्यांनी अविश्वास ठराव आणायचा मार्ग त्यांच्याकडे मोकळा होता. तो न आणता राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून, राज्यपालांच्या करवी ही फ्लोअर टेस्ट करून, म्हणजे राज्यपालांनी या सरकारकडे बहुमत नाही हा निष्कर्ष काढला. आता तो कशाच्या आधारावर काढला आणि तो
राजकीयदृष्ट्या आणि संविधानिकदृष्ट्या चुकीचा निर्णय होता, निष्कर्ष होता आणि म्हणून राज्यपालांनी जे फ्लोअर टेस्टचा जो आदेश दिला तो संपूर्णपणे बेकायदेशीर असंवैधानिक होता असं मत नोंदवलेलं आहे. आता आपल्या दुर्दैवानं आपल्या संविधानामध्ये एखाद्या संविधानावर पदावर बसलेल्या व्यक्तीनी जर काही चूक केली, राज्यपालांनी चूक केली तर त्यांना काही शिक्षा द्यायची काही तरतूद नाही. त्यांना आता पुन्हा कधी राज्यपाल नेमलं जाणार नाही वगैरे असं आपण मागणी करू शकतो. पण त्यांनी इतकी मोठी घोडचूक केलेली आहे, ती राजकीय दबावाखाली केली का की त्यांना कुठेतरी राजकीय दबाव आणला का हे आपल्याला माहिती नाही. परंतु त्यांनी ही एवढी मोठी घोडचूक केली आणि एका विशिष्ट राजकीय पक्षाला मदत केली सरकार स्थापन करायला, तर त्यांच्याविरुद्ध काय शिक्षा देणार आपण? पण संसदेत संविधानामध्ये अशी काहीच तरतूद नाही. अगदी चुकीच्या पद्धतीनं आपले संविधानिक अधिकाराचा गैरवापर केला तर काय करायचं? काहीच करू शकत नाही. निमूटपणे त्याकडे पाहण्याशिवाय आपल्याकडे काही मार्ग राहिलेला नाही. आणि त्यामुळं हे जे इतके गंभीर ताशेरे ओढलेले आहेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींच्या विरोधामध्ये, त्यातूनच एक स्पष्ट निर्देश काढता येतो की हा सगळा सरकार पाडण्याचा उपक्रम, हा सगळा घोडा बाजार, हे सगळं सुरत, गुवाहाटी, गोवा हे सगळं हे राजकीय दबावाखाली सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींच्याकडून राजकीय दबाव टाकून मग त्यामध्ये बाकी गोष्टी आर्थिक व्यवहार काय झाले याबद्दल तुम्ही सगळी चर्चा करताय, आम्हाला माहिती देताय. परंतु संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींच्याकडून हे करायला लावणं की त्यांचा वापर करून घेणं, त्यांच्यावर दबाव टाकला का, त्यांनी आपल्या स्वखुशीनं हे निर्णय दिले का, पण ते संपूर्णपणे चुकीचे निर्णय होते असा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. आता मला असं वाटतं की कोर्टाची कारवाई ही विरोधी पक्षाकडून होईल, पण नैतिक जबाबदारीच्या आधारावर नरेंद्र मोदी, दिल्लीतलं नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष आता काय निर्णय घेणार आहे हे याकडं आमच्या सगळ्या जनतेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष राहील. माझी स्पष्ट मागणी आहे की आणखी हे बेकायदेशीर सरकार, नैतिकदृष्ट्या त्या सरकारला राहायचा काही अधिकार नाही, त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. सर, पण 16 आमदार अपात्र करण्यासंदर्भात कुठेतरी ठाकरेंना काही चान्स शिल्लक राहिला असं वाटतं का? या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही होऊ शकेल का? आता काय होईल यामध्ये स्पेक्युलेट करण्यामध्ये काही उपयोग नाही. काय झालेलं आहे, निर्णय काय झाला आहे त्याचं आपण विश्लेषण करूया. संबंध जेव्हा ऑर्डर जेव्हा अपलोड होईल तेव्हा त्या ऑर्डर आपण चर्चा करूया, तज्ज्ञांची चर्चा करू, बोलून त्यातून काय काय पुढं आमच्याकडे पर्याय आहेत हे आपण अभ्यास करू. आणि मला वाटतं हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे आपल्या संविधानिक व्यवस्थेमध्ये पक्षांतरबंदी कायद्यामध्ये जे दोष आहेत, ज्यामुळं अशा प्रकारची द्विधा परिस्थिती निर्माण होऊ शकते, ते दोष दूर करायचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे, अन्यथा लोकशाहीलाच हा धोका निर्माण झालेला आहे. पण विधानसभा अध्यक्षांची भूमिका येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की सुनील प्रभू हे प्रतोत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्ष नेते म्हणून काय भूमिका होणार आहे का? आता काय झालं, मी मगाशी राज्यपालांच्या बाबतीत बोललो ते इतर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींच्यावरही लागू होतं. समजा विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तींनी अनवधानाने किंवा जाणून बुजून काही चूक केली असेल आणि ज्याचा फायदा एका विशिष्ट गटाला मिळाला असेल तर त्यावर काही शिक्षा आहे का? ती आपल्या संविधानामध्ये काही शिक्षा नाही आहे. आज निवडणूक आयोगानं काही चुकीचा निर्णय घेतला, कारण खरी शिवसेना कोण हे ठरवताना फक्त विधानसभेच्या पक्षाचे आणि संसदेच्या पक्षाचा बहुमताचा विचार केला, पण संघटनेतील बहुमताचा विचार केला नाही. एवढी मोठी घोडचूक हे फक्त एका गटाला मदत करण्याकरता केली का? आणि त्याच्याबद्दल काय शिक्षा आहे? काहीच नाही आहे. तर मला वाटतं खूप याबद्दल आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. अशा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जर जाणून बुजून राजकीय हेतूंनी जर काही चुकीचे निर्णय घेतले तर त्याबद्दल आपण काय करू शकतो याबद्दल जनतेने विचार करायची गोष्ट आहे. पण आज राहिली सायली काही इज्जत वाचवायची असेल तर मला वाटतं आज मुख्यमंत्र्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा देणं हे गरजेचं आहे. नाहीतर आमच्याला पुढची कोर्टात लढाई लढण्याचा आम्हाला मार्ग मोकळा आहे आणि ती लढाई थांबवायची असेल, आणखी आपल्या अब्रूचे धिंडवडे महाराष्ट्रातले काढायचे नसतील तर हे सगळं थांबवलं पाहिजे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज सुप्रीम कोर्ट का फैसला आया, एक तरफ संजय सरकार को फटकार लगाई है, वहीं दूसरी तरफ विधायकों की अयोग्यता को लेकर, योग्यता करार देने को लेकर ये कहा है कि ये जो है वो विधानसभा के स्पीकर का अधिकार है. क्या कहेंगे? देखिए, दो चीज़ें आपने कही कि फटकार तो लगाई है, सिर्फ
राज्यपाल महोदय के फैसले के ऊपर नहीं, लेकिन जो चुनाव आयोग है उसने भी गलत फैसला लिया है। ऐसे भी कहा है कि उन्होंने मेजॉरिटी सिर्फ लेजिस्लेटिव पार्टी और पार्लियामेंट्री पार्टी की देखी है, ऑर्गेनाइजेशनल विंग की मेजॉरिटी देखी नहीं है, वो भी फटकार है। और साथ ही में विधानसभा अध्यक्ष ने पॉलिटिकल पार्टी का विप है उसको स्वीकृति देनी चाहिए थी। किसी दूसरे गुट को, जो बाहर निकला था गुट, उसको उसके पत्र पे दूसरे व्यक्ति को, भारत गोगोई जी को विप को स्वीकार नहीं करना चाहिए था। ये 3-4 बहुत बड़ी फटकार ये सब व्यवस्था पे लगाई गई है। लेकिन सर्वोच्च न्यायालय ने, उच्चतम न्यायालय ने जो सही फैसला दिया है कि जो अपात्रता का जो निलंबन का जो सवाल है 16 विधायकों का, वो विधानसभा अध्यक्ष ही उसका फैसला करेंगे। लेकिन अब सवाल ये उठता है कि कौन सा विप लागू होगा। क्या जिस दिन पहली बार ये प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष के सामने आया था तब क्या उन्होंने गलत विप का अधिकार किसी गलत व्यक्ति को दिया था? तो ये कई सारे मुद्दे उठते हैं और जिसपे कि पूरा जो जजमेंट पूरा आएगा, जिसको अच्छी तरह से पढ़ा जाएगा और जो हमारे वकील हैं सारे, उनके साथ चर्चा होगी। उसके बाद अगला हमारा कदम क्या होगा ये तय होगा। महाविकास आघाड़ी का अगला कदम क्या होगा तय होगा। लेकिन ये बात है कि दुर्भाग्य से हमारे संविधान में अगर कोई संविधान पर बैठे व्यक्ति अगर गलत फैसला लेते, जानबूझकर फैसला लेते हैं, संविधान के गैर संवैधानिक फैसला लेते हैं, पॉलिटिकल हेतु से प्रेरित होकर फैसला लेते हैं, तो उसमें कोई सजा का प्रावधान नहीं है, चाहे वो चुनाव आयोग है, चाहे राज्यपाल महोदय या विधानसभा अध्यक्ष है। तो अब हम जनता से अपील करेंगे कि भाई इस तरह से असंवैधानिक तरीके से बनी हुई सरकार है, उसे क्या सरकार पे रहने का अधिकार है? तो एक तो कानूनी कार्रवाई तो अपनी जगह है, लेकिन एक कानूनी कार्रवाई रोकनी अगर चाहते हैं कि आगे कानूनी कार्रवाई न चले तो नैतिकता के आधार पर शिंदे सरकार ने तुरंत इस्तीफा देना चाहिए। सर, एक सवाल ये है कि जिस तरीके से आप खुद और शरद पवार साहब कहते रहे कि उद्धव ठाकरे ने जल्दबाजी कर दी, उनको इस्तीफा नहीं देना चाहिए था, फ्लोर टेस्ट का सामना करना चाहिए था, और आज इसी आधार पर फैसला कहीं न कहीं शिंदे सरकार के हक में गया सुप्रीम कोर्ट का, और राज्यपाल को भी एक राहत की सांस मिली, तो क्या उद्धव ठाकरे से गलती हुई? देखिए, मैंने जब ये उद्धव जी ने एक सोशल मीडिया पर एक उन्होंने अपना वक्तव्य रखा और हम सभी ने एक घंटा भर पहले कैबिनेट मीटिंग हुई थी, उस कैबिनेट मीटिंग में, आखिरी कैबिनेट मीटिंग में, उसमें ऐसी कोई बात नहीं हुई थी, लेकिन अचानक आनंद फानंद में उन्होंने अपना फैसले की घोषणा कर दी और फैसला जाकर राज्यपाल महोदय को दे दिया। उसी समय 15 मिनट के अंदर किसी मीडिया चैनल के एक प्रतिनिधि को जो यहाँ बैठे हैं उनको मैंने कहा था कि ये बहुत बड़ी गलती हुई, ये फैसला गलत हुआ, ये उनको इस्तीफा नहीं देना चाहिए था। अगर फ्लोर टेस्ट राज्यपाल महोदय ने मांगा है तो आपको विधानसभा में जाकर अपनी बात रखनी थी, हम लोगों को अपनी बात रखने का मौका मिलता। उसके बाद वोटिंग के दौरान अगर जिसके पास अक्सरियत है, मेजॉरिटी है, उसका फिर अगर आप हार भी जाते वोट तो उसमें कोई बात नहीं थी, लेकिन वो गलती हो गई। अब जो हो गई उसका कोई बात करने का कोई फ़ायदा नहीं है। उसी से मैंने कहा था कि अगर थोड़ी चर्चा करके अगर ये हमारे जो महाविकास आघाड़ी की दूसरी पार्टियां उनसे चर्चा करते, वकीलों की राय लेते, तो शायद ये नहीं करते। लेकिन अब हो गया है और शायद उच्चतम न्यायालय ने ये भी कहा है कि अगर उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री ने इस्तीफा नहीं दिया होता तो शायद हम उन्हें फिर से मुख्यमंत्री करने पे, रिस्टोर करने पर विचार कर सकते थे। करेंगे ऐसे नहीं कहा था उन्होंने, जो नेबम रेबियानी जो अरुणाचल में हुआ था। तो ठीक है, गलती तो हो गई कि दबाव में आकर राज्यपाल महोदय ने पहले तो फ्लोर टेस्ट की मांग, फ्लोर टेस्ट का आदेश करना ही बिल्कुल असंवैधानिक था, लेकिन उन्होंने कर दिया। संवैधानिक पद पे बैठे हैं, फ्लोर टेस्ट अगर मांगा था तो फ्लोर टेस्ट होना था। उसके पहले फ्लोर टेस्ट का सामना करे बिना इस्तीफा देना अभी गलत बात थी। हमने उसी समय 15 मिनट के अंदर, अभी मैं देख रहा था उस समय का मेरा वक्तव्य, जो एक चैनल है और यहीं पे बैठे हुए हैं उन्हीं को मैंने दिया था, तो वो तो बिल्कुल क्लियर था। बाद में सभी ने कहा कि भाई ये गलती हुई है। अब गलती हुई है, अब यहाँ से अब आगे हम क्या कर सकते हैं, हमें सोचना है। तो मैं समझता हूँ कि कई सारे बातें हैं, इलेक्शन कमीशन का निर्णय या राज्यपाल महोदय का निर्णय, जिस तरह से गलत तरीके से
वो आपने फ्लोर टेस्ट के आदेश दिए थे, आपके पास कोई सबूत नहीं था, कोई ठोस कोई आपके पास कोई एविडेंस नहीं था, लेकिन आपने कहीं सुनी बातों पर शायद राजनीतिक दबाव से ये फैसला लिया। ये बहुत गलत था। अब संविधान में हमारे कोई इन गलतियों के लिए सज़ा देने का कोई प्रावधान नहीं है, लेकिन जो हो चुका है आगे की सोचें हम कि आज के दिन शिंदे सरकार बच गई है, लेकिन ये सरकार असंवैधानिक तरीके से गठित हुई थी। ये उच्चतम न्यायालय का फैसला है और इसके खिलाफ सभी मुद्दों पे हम कोर्ट जाएंगे। हम उसको जिस फैसले से जो बातें निकली हैं उस पर हम शिंदे सरकार की असंवैधानिकता पर सवाल उठाएंगे, लेकिन उसके पहले मैं मांग करता हूं कि शिंदे सरकार नैतिकता के आधार पर तुरंत इस्तीफा दे और नई सरकार गठन करने का मार्ग खुला करे। तो सर आप ये कह रहे हैं कि उद्धव ठाकरे से गलती हुई, अगर वो जल्दबाजी नहीं करते तो आज तस्वीर कुछ अलग होती। देखिए हो चुका है, मैंने उसी समय कहा था, 20 जुलाई को ही कहा था, और कई लोगों ने भी कहा था कि नहीं देना चाहिए था। ये पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में हाउस के अंदर क्या होता है उससे ज़्यादा अहमियत होती है। अब लेकिन हो गई, उसका अब कोई चर्चा करने में कोई फ़ायदा नहीं है। अब सर्वोच्च न्यायालय में, उच्चतम न्यायालय ने भी कह दिया था कि अगर आपने इस्तीफा नहीं दिया होता तो शायद हम कुछ और सोच सकते थे। अब वो बात खत्म हो गई है। जिस प्रकार का कोर्ट का ऑब्जर्वेशन है, चाहे वो गवर्नर को लेकर के हो, चाहे वो स्पीकर को लेकर के हो, आने वाले दिनों में विधानसभा और लोकसभा चुनाव दोनों ही हैं, क्या ये तमाम बातें आप जनता के सामने रखेंगे? महाविकास आघाड़ी को कहीं ना कहीं इससे बल मिलेगा जिस प्रकार का ऑब्जर्वेशन? देखिए, जनता का कोर्ट तो सबसे हाईएस्ट कोर्ट होता है, अंतिम कोर्ट होता है, लेकिन उसके पहले हाई कोर्ट है, उसके पहले सुप्रीम कोर्ट है। हम जो ये निर्णय हैं इस पे जहाँ उच्चतम न्यायालय ने कहा कि ये गलती हुई संवैधानिक पदों पर बैठे थे, उसको हम क्या हमें उससे राहत मिल सकती है उसकी हम पूरी कोशिश करेंगे। जब पूरा जजमेंट आएगा उसको पढ़ के सलाह मशवरा करके उस पर आगे क्या फैसला करना है सब मिलकर करेंगे। लेकिन हर एक पहलू पे देखिए चाहे राज्यपाल का फैसला हो जो असंवैधानिक था, जो चुनाव आयोग ने शिवसेना के बारे में जो फैसला दिया है उसमें भी उन्होंने ऑर्गेनाइजेशन विंग का विचार नहीं किया, वो भी गलत था, इसलिए कोर्ट ने कहा है, सुप्रीम कोर्ट ने कहा है। और स्पीकर साहब ने जो विप को जो रिकग्नाइज किया है वो भी गलत तरीके से किया है, ये भी सुप्रीम कोर्ट में कहा है। इन सभी बातों में हर एक मुद्दे पे हम कोर्ट के सामने जा सकते हैं। सर, आता देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जे सरकार पडणार आहे असं म्हणत होते, त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलं, आम्ही कोर्टाच्या निर्णयाने पूर्णपणे समाधानी आहोत। ते काय म्हटले त्याबद्दल मला काही बोलायचं नाही की आज कोर्टाचा निर्णय काय त्यावर आपण बोलूया। कोर्टाने संविधान पदावर बसलेल्या सगळ्या व्यक्तींच्यावर अत्यंत कडक ताशेरे ओढलेले आहेत। विशेषतः राज्यपाल महोदयांना आपण परत बोलवा अशी विरोधी पक्षाची कित्येक वर्षापासून मागणी चालली होती। या बाबतीतच नव्हे तर प्रत्येक बाबतीमध्ये राज्यपाल महोदयांनी आपल्या संविधानिक पदाचा दुरुपयोग केलेला आहे। पण दुर्दैवानं आपल्या संविधानामध्ये त्यांना काही शिक्षा द्यायची काही तरतूदच नाही आहे। त्यामुळे आता निमूटपणे ते सहन करण्याशिवाय काही मार्ग नाही, पर्याय नाही। पण आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावणार।